खंबाळे शिरातील महामार्गावर असलेल्या श्रीहरी पेट्रोल पंपाच्या पाठीमागून शेतातून मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास 4 अज्ञात तरुणांनी हातात तलवारी काठ्या घेऊन लुटीच्या इराद्याने हल्ला केला। या ठिकाणी पंपावर 2 कर्मचारी कार्यरत होते। अचानक चौघा लुटारूंनी तलवारीने हल्ला करण्यास आणि मारहाण करण्यास सुरुवात करून संतोष रमेश मोहिते वय वर्ष 35 राहणार देवळे व शांताराम धोंडू रेवाळे वय वर्ष 62 या दोघांना तलवारीचा धाक टाकून त्यांच्या गळ्यात असलेली पैशाची बॅग हिसकावून व खिशातील रक्कम काढून घेतली। दोन्ही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून तलवारीने वार करून त्यांच्याकडील सर्व रक्कम रोख 15,000 व मोबाईल 3,000 असा 18,000 रुपयाचा मुद्देमाल घेऊन मागील बाजूने पोबारा केला आहे। घोटी पोलिसांना जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। पंपावरील दोन्ही जखमी कर्मचाऱ्यांना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्या। अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या महामार्गावर 12:30 वाजेच्या दरम्यान टोळक्यांनी नंग्या तलवारी घेऊन महामार्गावर लूट केली असल्याने तालुका हादरला आहे। या धाडसी चोरीने पेट्रोल पंप तसेच हॉटेल व्यावसायिक यांच्यात घबराटीचे वातावरण आहे। घटना घडताच घोटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक उदय यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला। दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी या ठिकाणी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशपांडे, पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी भेट दिली असून कालच्या जबरी चोरीचा सीसीटीव्ही तसेच घटनाक्रमाचा आढावा घेतला आणि घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना उपाययोजना आखण्यासंबंधी सूचना केल्या आहेत। बंटी आढाव, घोटी।